नमस्कार, माझं नाव मीर. आज आपण कोकणातील नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत, ज्याचं नाव आहे तांदूळाचे घावन व नारळाची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य: घावणासाठी लागणारं साहित्य 2 वाट्या तांदूळ, 4 वाट्या पाणी. चटणीसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी डाळ, चवीनुसार मीठ, साखर. फोडणीसाठी साहित्य: तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, थोडंसं आलं व लसूण. सर्वप्रथम 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालूयात. आपले तांदूळ 2 तासात भिजलेले आहेत. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात भिजलेले तांदूळ, चवीपुरतं मीठ व थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊ. इथे आपलं तांदूळाचं पीठ दळून झालेलं आहे. यात पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी पातळ करून घेऊ. आपल्याला कन्सिस्टन्सी एवढी पातळ हवी आहे. गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. तव्यावर तेल घालून टिश्यू पेपरच्या साहाय्याने तव्याला लावून घेऊ. तवा तापलेला आहे. फुलपात्राच्या साहाय्याने तांदळाचं मिश्रण पातळ पसरून घेऊ. मिश्रण पसरून झालेलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ. आपलं घावन एका बाजूने झालेलं आहे. कढईने तेल सोडून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊ. आपलं घावन झालेलं आहे. जाळीवर काढून घेऊ. चटणीसाठी खवलेला नारळ, डाळवं, लसूण व मिरची एकत्र मिक्सरमधनं काढून घेऊ. वाटतानाच चवीपुरतं मीठ व साखर घालू. आपली चटणी झालेली आहे. एका कुंड्यात काढून घेऊ. एका तडका पॅनमध्ये आपण तेल तापत ठेवू. तेल तापलेलं आहे. यात जिरं व मोहरी घालून फोडणी करून घेऊ व यातच कढीपत्ता घालू. आपली फोडणी झालेली आहे. फोडणी चटणीवर घालून घेऊ. गरमागरम घावन व चटणी सर्व करून घेऊ.